कुकडीच्या आवर्तनातून पिण्याच्या पाण्याबरोबरच फळबागांना पाणी देण्यात यावं यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी करणार असून श्रीगोंदा तालुक्यामधील DY 9 ते 14 चाऱ्यांवरील शेतकऱ्यांवर गेल्या 2 वर्षांपासून अन्याय होत आहे। शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याने जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देणार आहे। श्रीगोंदा शहरामधील रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी हे रखडलेले प्रश्न येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लावून शहराचा कायापालट करणार असल्याची माहिती श्रीगोंद्याचे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। या ठिकाणी आज जी पत्रकार परिषद बोलवली, या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल सिंचन भवनला जी पाणी सोडण्यासंदर्भात मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये काल असा निर्णय घेण्यात आला की पिण्याचं रोटेशन सोडण्यात यावं। पिण्यासाठी 3 TMC पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे। परंतु आमची प्रमुख मागणी अशी आहे की 2012 साली 2200 MCFT पाणी सोडून त्यावर पिण्याची पाण्याची मागणी 650 MCFT होती। 650 MCFT मागणी असताना त्या ठिकाणी फळबागा भरून काढण्याचं काम 2012 साली आदरणीय दादा पालकमंत्री असताना श्रीगोंदा तालुक्यातील सर्व फळबागांना पाणी देण्यात आलं। या ठिकाणी त्याच पद्धतीने आज 2017 मध्ये 3 TMCचं रोटेशन होते। 3 TMCचं रोटेशन होत असताना 450 MCFT पाणी या ठिकाणी 450 MCFT पिण्याच्या पाण्याची मागणी आहे। एवढी मागणी असताना त्यासाठी 3 TMC पाणी सोडलं जाते। या 3 TMC मधून फक्त पिण्याचा विषय काल मीटिंगमध्ये झाला। आमची प्रमुख मागणी अशी की या 3 TMC मधून श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांसाठी पाणी देण्यात यावं। या मागणीसाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटून फळबागासाठी श्रीगोंदा तालुक्यातील पाणी मिळावा या मागणीचा प्रामुख्याने पाठपुरावा करणार आहोत। श्रीगोंदा शहरात तालुक्यातील ज्या DY 9, 10, 11, 12, 13, 14 ह्या ज्या चाऱ्या आहेत, ह्या गेल्या 2 वर्षामध्ये ह्या चाऱ्यांवरील शेतकऱ्यांवर निश्चित अन्याय होतोय। प्रत्येक वेळेस ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही। ह्या अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा ही व्यथा आम्ही या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना मांडून उद्याच्या कालावधीमध्ये कसं या शेतकऱ्यांना पाणी देता येईल या मागणीसाठी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये माननीय माजी मंत्री आपले बबनदादा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली जाऊन या सगळे विषय मुख्यमंत्र्यांपुढे, जलसंपदा मंत्र्यांपुढे मांडून फळबागांचा व ह्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत। या ठिकाणी श्रीगोंदा शहराबाबतीत, श्रीगोंदा नगरपालिकेबाबतीत बोलायचं म्हटलं तर श्रीगोंदा शहरामध्ये जी आज पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे, या योजनेस 50 कोटीची योजना श्रीगोंदा शहरासाठी होत आहे। हिचं काम शेवटच्या टप्प्यात आहे। तिचं वितरण व्यवस्थेचं काम या श्रीगोंदा शहरामध्ये चालू आहे। वितरण व्यवस्थेसाठी आज शहरामधील सर्व रस्ते उकरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। जरी या वितरण व्यवस्थेमुळे रस्ते खराब झाले असले तरी येणाऱ्या कालावधीमध्ये याच्यामधून आपण 2.5 कोटी रुपये या रस्त्यांसाठी निधी शिल्लक ठेवलेला आहे। या 2.5 कोटी व कमी पडणारा निधी माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपण पाठपुरावा करून दादांच्या माध्यमातून घेऊन शहरातील उरलेल्या कालावधीमध्ये सगळेचे सगळे अंतर्गत रस्ते शहरातील चांगले होतील। या ठिकाणी जो 2 वर्षापासून 32-30 कोटीचा 17 रस्त्याचा विषय या शहरातील वैभवात भर टाकणारा पेंडिंग पडला होता, जो रखडून पडला होता, त्याचंही 33 कोटीचं टेंडर या ठिकाणी मागच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेला आहे। येणाऱ्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 17चे 17 रस्ते चांगल्या पद्धतीने होतील। त्यावर 5.5 कोटीची स्ट्रीट लाईट लावली जाईल। 5.5 कोटी स्ट्रीट लाईट लावून त्या ठिकाणी 22 लाख रुपये आपण या रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी 22 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून हे चांगल्या पद्धतीचे रस्ते 17 रस्ते या ठिकाणी करण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवक माननीय माजी मंत्री दादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल।